श्री स्वामी समर्थ. कार्तिक शुद्ध नवमीला कृष्मांड नवमी किंवा आवळा नवमी या नावाने ओळखलं जातं. हा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. तर या आवळा नवमीला आपल्याला हा दिवस कसा साजरा करायचा आहे, कुठल्या वस्तू या दिवशी दान केल्या तर आपल्याला त्याचं पूर्ण फळ मिळतं, पुण्य आपल्या पदरामध्ये पडतं. यासोबतच या दिवशी आपल्याला पूजा अर्चा संपूर्ण हा दिवसच कसा साजरा करायचा आहे, ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. बघा, जसं मी सांगितलं, कार्तिक शुद्ध नवमीला कृष्मांड नवमी किंवा अक्षय नवमी सुद्धा म्हटलं जातं किंवा आवळा नवमी सुद्धा म्हटलं जातं. कृष्मांड म्हणजे कोहळा. तर या दिवशी कृष्मांड नवमीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि मग कोहळ्याचे दान केलं जातं. या दिवशी श्रीकृष्णाने कृष्मांड नावाच्या राक्षसाचा वध केला होता. प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा वाईट शक्तींचा प्रादुर्भाव होऊन ही पवित्र भूमी संकटांनी अत्याचारांनी ग्रासली होती, त्यावेळी भगवान विष्णूंनी विविध रूप घेऊन दुष्ट शक्तींचा नायनाट केला आणि कृष्मांड नावाचा एक क्रूर राक्षस होता. कार्तिक नवमीला या कृष्मांडाचा वध केल्यामुळे ही नवमी तिथी कृष्मांड नवमी म्हणून साजरी केली जाते. काही भागात या दिवशी कोहळा कापून त्या राक्षसाचा वध केला असं म्हटलं जातं. म्हणजे कोहळा कापला जातो म्हणजे त्या राक्षसाचा वध केला आहे आणि तो कोहळा कापून तो आतून पोखरून तोच सुवर्णांनी किंवा मौल्यवान वस्तूंनी किंवा आपल्या यथाशक्तीने काही आपण जे दान करायचं आहे त्याने भरून तो गरजूंना दान केला जातो. तर बघा, आता तुम्ही म्हणाल की कृष्मांड नवमी तर कळाली, पण आवळा नवमी आणि त्यामागची कथा पण नक्की काय आहे? लक्ष्मी देवी जेव्हा पृथ्वीवर अवतीर्ण झाल्या होत्या तेव्हा त्यांनी हरी आणि हर या दोघांची पूजा करायची अशी इच्छा त्यांना झाली. त्या दोघांनाही जेवण करावे असे त्यांच्या मनामध्ये आले, परंतु प्रत्यक्षात कोणाला पहिले बोलवावं हा प्रश्न पडला. त्यावेळी त्यांना एक कल्पना सुचली. त्यांनी दोघांनाही प्रसन्न करून घेण्यासाठी एकाच वेळी दोघांना जेवायला बोलवलं आणि म्हणून बघा, श्री शंकरांना बेल आणि श्रीकृष्णांना प्रिय अशी तुळस या दोन्हीही वनस्पतींमध्ये गुणधर्म आहेत. ते एकत्रित असलेली गुणधर्म म्हणजे आवळा. लक्ष्मी देवींनी आवळ्याच्या झाडाखाली हरिहर त्यांच्या मूर्तीची स्थापना केली, भोजनांची व्यवस्था केली आणि यावेळी भगवान विष्णूंनी आवळा या फळाला वरदान दिलं. तर त्यामुळे कृष्णांना नवमीच्या दिवशी जो कोणी आवळ्याचं सेवन करेल, आवळ्याचा प्रसाद म्हणून खाईल, त्याचं आरोग्य उत्तम राहील. वर्षभर त्याला कुठल्याही रोगराई आजारांचा त्याला भय राहणार नाही. आणि हे दिवस बघा, साधारणतः ऑक्टोबर महिन्याचे दिवस असतात. वातावरण अगदी थंड असतं. तर त्यामुळे या ऑक्टोबर महिन्याचा थंड काळामध्ये आपल्याला आवळ्याचं सेवन करायचं आहे. हे उत्तम मानले जाते. तर हे त्यामागचं सायंटिफिक कारण आहे. आता बघा, या कृष्मांड नवमीला आपल्याला काय करायचं आहे? तर या दिवशी आपल्याला काही भगवान विष्णूंची सेवा करायची आहे, दिवा अगरबत्ती लावायची आहे आणि यासोबतच काही उपाय करायचे आहेत की जेणेकरून आपल्या आयुष्यातल्या समस्या आहेत तर त्या कमी होऊ शकतात. तर बघा, तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदण्यासाठी आवळा नवमीला आवळा या वृक्षाची पूजा करायची आहे. या दिवशी आवळ्याच्या झाडाला दूध अर्पण करायचं आहे, हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे, जल अर्पण करायचं आहे आणि तिथे तुम्हाला दिवा लावायचा आहे. असं केल्यामुळे भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. कुटुंबामध्ये सुख आणि समृद्धी नांदते. यानंतर बघा, आवळा नवमीच्या दिवशी कृष्मांड नवमीच्या दिवशी तुम्हाला आवळ्याच्या झाडाचे कापूर आणि तुपाचा दिवा ओवाळून आरती करायची आहे आणि 108 वेळेस आवळ्याच्या झाडाला प्रदक्षिणा घालायची आहे. यासोबतच तुम्हाला गरजूंना किंवा ब्राह्मणांना तुम्हाला दान करायचं आहे. यथाशक्तीने तुम्ही अन्न वस्त्र काहीही दान करू शकता. तर हे केल्यामुळे लक्ष्मी देवीचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो आणि कुटुंबातील सगळ्या सदस्यांची सगळ्या बाबतींमध्ये प्रगती होते. तसंच आवळा नवमीच्या दिवशी तुम्हाला आवळ्याच्या रूपाचं दान करायचं आहे किंवा तुम्ही घरच्या उत्तर दिशेला किंवा एखाद्या मंदिराच्या ठिकाणी किंवा तुमच्या घराच्या इथे जागा असेल तर तिथे तुम्ही शक्य असल्यास आवळ्याचं रोप नक्की लावा. आवळ्याचं रोप घराच्या इथे लावल्यामुळे वास्तुदोष जे आहेत तर ते दूर होण्यास मदत होत असते. घरामध्ये सकारात्मक वातावरण राहतं आणि त्यामुळे घरातील सदस्यांना ज्या काही अडचणींना समस्यांना तोंड द्यावे लागतं तर त्या समस्या त्यांच्यापासून दूर जातात. यानंतर आवळा नवमीला आपल्याला भगवान विष्णूंना आवळा अर्पण करायचा आहे
आणि प्रसाद म्हणून खायचा सुद्धा आहे. असं केल्यामुळे आपल्याला जे पण काही कळत नकळतपणे पाप आपल्याकडून झाली असतील तर त्या पापांचे दोष जे आहेत तर ते नष्ट होत असतात. उत्तम आरोग्य आपल्याला मिळत असतं. यासोबतच गरीब आणि गरजूंना तुम्हाला दानसुद्धा करायचं आहे. तुम्ही कपडे दान करा, काहीही दान करा. प्रत्येक शुभ दिवशी जर तुम्ही दान केलं तर त्याचा आपल्या आयुष्यामध्ये खूप फायदा होत असतो. कृष्मांडा नवमीला, आवळा नवमीला भगवान विष्णूची पूजा करण्याला, त्यानंतर आवळ्याचे सेवन आणि आवळ्याचं नैवेद्य अर्पण करण्याला खूप महत्त्व आहे. यासोबतच जो कोहळा असतो तर तो कोहळ्याला तुम्हाला तूप लावायचं आहे आणि त्याची पूजा करायची आहे. तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी. त्यानंतर तो कोहळा जो आहे तर तो तुम्ही एखाद्या गरजूंना किंवा मंदिरामध्ये तुम्ही दान करू शकता. यामुळे आपल्या आयुष्यातले सगळे दुःख, संकट, अडचणी जे आहेत तर ते दूर होतात आणि आपल्या जीवनामध्ये सगळे सुखकर आनंदाचे दिवस यायला मदत होत असते. तर कृष्मांड नवमीचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आत्तापर्यंत तुम्ही साजरी केली नसेल तर नक्की करा. काहीही नाही करायचं आहे. भगवान विष्णूंची सेवा करायची, आवळ्याचं नैवेद्य अर्पण करायचं आहे, कोहळाचं दान करायचं आहे आणि आवळा आपल्याला अगदी प्रसाद म्हणून थोडासा खाल्ला तरीसुद्धा चालणार आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.